अयो हे काय होऊन बसलंय? अम्मा अगं तू शांत हो प्लीज, टेन्शन नको घेऊ ग. मी अप्पांना काहीही होऊ देणार नाही. 2 लाखांचा बंदोबस्त कसा करणार आहे? मी करेन ग काहीतरी. कसं करणार तू शक्ती? आपण एवढे पैसे कधी एकत्र बघितले पण नाहीत बघ. आणि तू बंदोबस्त कसा करणार म्हणते मी? अम्मा मी करेन कुठूनही पैसे उभे, पण तू टेन्शन घेऊ नकोस प्लीज. टेन्शन नको घेऊ तर काय करू मी? मला तर काहीच सुचत नाहीये बघ. माझ्या बीसी मंडळातूनही एवढी मदत नाही मिळणार बघ. 1 मिनिट. हे घे, हे पण घे. अगं अम्मा हे सगळं घे तू आणि तू गाणं ठेव, नाही तर तू विकून टाक बघ. पण तुझ्या आप्पांची तब्येत नीट व्हायला पाहिजे. अम्मा असं काही करायची गरज नाही. आपण काहीतरी मार्ग काढू. तू शांत हो, करूयात ग आपण काहीतरी. कशी शांत होऊ मी? 2 लाख ही काय छोटी रक्कम नसते बघ. कुठून आणि कशी उभी करणार तू? अम्मा तुम्ही लोक टेन्शन नका घेऊ. बघा मी काहीतरी प्रयत्न करतो. नाही नको. अप्पांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी जी मदत केली ती पुरे. बघा मी माणुसकी म्हणून बोलतोय. काय हे एवढे पैसे आजच्या आज उभं करणं काय खायची गोष्ट नाही. मी बघतो, मी काहीतरी जुगाड करतो. नको म्हणते ना मी. काही जुगाड करू नकोस. आम्ही आमचं काय ते बघून घेऊ. आणि तसंही आज जे काही झालं त्याला जबाबदार तू आहेस. तू माझ्याकडून माफी मागून घ्यायचं नाटक केलं नसतंस ना तर आज अप्पांचा अपघात नसता झाला. मी ते चटणी द्यायला. आता तू सारवासारव करू नकोस. तू आमच्या आयुष्यात आलाय ना तेव्हापासून काहीतरी विचित्र घडतंय. हे पा, मी ना तुला शेवटचं सांगते. आमच्या घरातल्या विषयात नाक खुपसू नकोस. तुझा आणि आमचा काहीही संबंध नाहीये. आमच्यापासून लांब राहायचं. चिडू नकोस त्याच्यावर. हे बघ, त्याने वेळोवेळी मदतच केली आहे आपली. त्याने कितीतरी वेळा आजपर्यंत आपल्याला संकटातून वाचवलंय बघ. त्या पुजारी अण्णापासून आणि त्या मंदिरात तुझ्या अंगावर विजेची तार कोसळली तेव्हा त्यानेच वाचवलं होतं ना. आणि आज अप्पांचा ऍक्सिडेंट सुद्धा याच्याचमुळे झाला हे विसरू नकोस अम्मा. अम्मा तू नको एवढी याची बाजू घेऊस. आपला प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. हे बघा मला मान्य आहे की मी तुमचा कोणी नाही आहे. पण आता कोण चूक आणि कोण बरोबर हे करत बसायची वेळ नाही. अप्पांचं ऑपरेशन होणं जास्त महत्वाचं आहे. निघ तू. शक्ती, रागावर. या शहरात आपण नवीन असतो. कोणाला ओळखत नाही बघा इथे. फक्त याला ओळखतो आपण. त्याला जर मदत करायची आहे तर करू दे ना. 2 लाख काही छोटी रक्कम नसते बघ. कुठून आणणार आहोत आपण? करू दे ना त्याला मदत. अम्मा मी कुठूनही पैसे उभे करेन, पण अप्पांना काही होऊ देणार नाही. याची मदत नको आहे मला. काय करू या पोरीचं म्हणते मी. आई जगदंबे, काय होऊन बसलंय? ज्या माणसाने कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कोणाला उलट बोलला नाही, त्याच्यावरच हे एवढं मोठं संकट येऊन बसलंय. आई आता तूच मार्ग दाखव ग. त्याला लवकरात लवकर बरं वाटू दे. मी तुझी खडा नारळाने ओटी भरेन बघ. अम्मा तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी आहे ना. मी बोललो ना मी जुगाड करतो. मी करतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तू जुगाड करशील रे, पण त्या शक्तीला तुझ्याकडनं मदत नकोय बघ. आता ही एकटी कशी आणि कधी पैसे उभे करणार देवालाच माहिती. देवी माझं काय ते होऊ दे. माझा जीव जाऊ दे, पण तिच्या अप्पांना बरं वाटू दे बघ. आमच्या घराचा कणा असतात ते कणा नको मोडू दे. अम्मा शांत व्हा. मी आहे ना. मी बोललो ना. मी टेन्शन नका घेऊ तुम्ही. त्या शक्तीला माझी मदत नाही घ्यायची ना, नको घेऊ दे. पण अम्मा मी नाही शांत बसणार. तुम्ही शांत व्हा अम्मा. तुम्ही फक्त अप्पासाठी प्रार्थना करा देवाकडे, बस. बाकी सगळं बघतो मी.
रिलॅक्स. मागे हो, या मागे जा. बॉस बॉस, तुम्ही मला असं का मारताय? माझ्या कानाचे पडदे असे फाडताय जसं काय विरोधी पक्षाचा तुम्ही बॅनर तराटर फाडताय. काय झालं मला सांगा. काय झालंय? काय झालंय विचारतोयस? नालायक, तू आणि तुझ्या त्या ड्रायव्हरनी माती खाल्ली आहे, हे झालंय. काय करले? माती तुझी. ती शक्ती वाचली. तू पाठवलेल्या त्या ड्रायव्हरने सगळ्या फ्लॅटची 12 वाजवल्यात. पण त्याने सांगितलं की काम झालंय म्हणून. अर्धवट? कोण, मी? अरे काम अर्धवट झालंय. त्या ड्रायव्हरनी शक्तीला नाही तिच्या बापाला उडवलं. बापरे, असं कसं झालं? नाही नाही, तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. एक मिनिट, मी माझ्या सूत्रधारांकडून खरी माहिती घेतो. आग लागल्या सूत्रानं त्या आगीत तू पण उडी मार. त्याच लायकीच आहेस तू. बावळट, तुमच्या डोळ्याने बघितले त्या शक्तीला जिवंत आहे ती. तिच्या केसाला पण काही झालेलं नाहीये, कळलं तुला? करू ना, केसाला पण काही झालेलं नाहीये. सर, माझे वडील खूप आजारी आहेत. मला पैशांची खूप गरज आहे. तुम्ही काही मदत करू शकाल का? अहो, असे लगेच पैसे मिळत नाही. कमीत कमी 8 दिवस तरी लागतील. शिवायला मी कधीपासून सांगतोय दाढी कर, करतच नाही. दाढी करत का नाही? किती वाढली आहे? सरकार, माफ करा, मी काही न कळवता आलो, पण काम खूप अर्जंट होतं म्हणून. काय झालंय? ते इडलीवाले आप्पा आहेत ना, त्यांची कंडिशन खूप बेकार आहे सरकार. त्यांच्या डोक्याला मार लागला आणि डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल आणि 2 लाख रुपये खर्च येणार आहे त्याला. मग काय ना की ते आप्पा आणि त्यांची फॅमिली या शहरामध्ये नवीन आहेत ना, त्यांच्या ओळखी नाहीत जास्त. सरकार, तुम्ही मगाशी बोलले होते ना की काही मदत लागली तर सांग म्हणून. तर 2 लाख रुपयाची मदत होईल काय? कर्ज म्हणून द्या. ती त्यांची पोरगी आहे ना शक्ती, ती सगळं कर्ज फेडेल हळूहळू. म्हणजे खूप स्वाभिमानी पोरगी आहे ती, देईल ती नक्की. आणि तिने नाही दिले ना तर मी देईन, गॅरंटी देतो. एक मिनिट. हे पैशांचं वगैरे ठीक आहे, पण तू का गॅरंटी देतोयस? ती मुलगी तुझी कोणी लागते? कोणी नातेवाईक? तुझी मैत्रीण आहे ती? त्यासाठी खूप मोठी प्रोसिजर असते. लोन 1 तासात नाही मिळत. दादा, ही माझी मैत्रीण आहे. हिला ना पैशांची गरज आहे. व्याजाने पैसे मिळतील का? सॉरी ताई, पण एवढ्या कमी वेळेत मी पैसे नाही अरेंज करू शकत. सॉरी. श्रद्धा, आता फक्त अर्धाच तास उरलाय. काहीच पैसे जमा झाले नाही. मला खूप टेन्शन आलंय. होईल काहीतरी, सापडेल मार्ग. तू शांत राहा. माझं आणि तिचं काय पण नातं नाही, पण मग ते आप्पा आणि अम्मा आहेत ना, ते खूप साधी माणसं आहेत. कोणाच्या आध्यात नाहीत, मध्यात नाहीत. त्यांच्यासारख्या माणसांवर एवढं मोठं संकट आलं ना तर खूप वाईट वाटतंय. भांगेची गोळी खाऊन आलेस? भांगेची गोळी खाल्लीस तू? 2 लाख रुपये पाहिजे तुला?
अरे तुझ्या स्वतःच्या डोक्यावर एवढा कर्जाचा डोंगर आहे. बाप लेक तुम्ही ते फेडताना की न मिळतात तुम्हाला. अरे अजून तुला कर्ज हवे? कुठून कुठून फेडणार आहेस? कसं फेडणार आहेस? वहिनी साहेब, माझं कर्ज लक्षात आहे माझ्या, पण अजून हवे, अजून कर्ज हवे आणि तेही दुसऱ्या माणसांसाठी. माणुसकी खातर. तुझी माणुसकी ना मला आवडली. तुझं हे वागणं मला प्रचंड आवडलं शिवा. नाही म्हणजे तू स्वतः इतक्या कर्जात आहेस आणि माणुसकी म्हणून तू एका गरीब कुटुंबाची मदत करायला तयार झालायस. खरंच खूप आवडलंय मला हे. शिवा, तू माझ्यासोबत काम करतोस याचा मला प्रचंड अभिमान वाटतो. खरंच सांगतोय. असंच राहा. देतो मी तुला पैसे. 2 काय 3 लाख देतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हो, त्यांना सांग काहीही मदत लागली तर प्रिन्स आहे. सरकार, खूप खूप धन्यवाद सरकार. ठीक, सांग त्यांना, नक्की सांग. शक्ती, काय झालं? चक्कर येते का तुला? हे घे पाणी घे. नाही अगं, मी ठीक आहे. पाणी घे म्हणते ना मी तुला. एवढ्या उन्हातानाची वणवण करतेस. तुला काही झालं म्हणजे अम्मा आणि अप्पांना कोण बघणार आहे ग? घे पाणी घे. श्रद्धा, पैसा खरंच इतका महत्वाचा आहे का ग? आज माझ्या अप्पांच्या जीवावर बेतलंय, पण पैसे नसल्यामुळे मी त्यांच्यावर उपचार करू शकत नाही. श्रद्धा, मला ना काही कळतच नाहीये. ह्या क्षणाला ना फक्त अप्पा बरे व्हायला हवेत ग. होती होती. तू शांत हो आधी. असं पॅनिक होऊन काही होणार आहे का? काही सुचणार आहे का? तू शांत हो. नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल. पाणी घे. एक मार्ग आहे. चल चल आपण तिकडे जाऊया. चल. ए कुठे? पुजारी अण्णा. तू वेडी झालीस का शक्ती? हे बघ, अप्पांनी ना आधीच त्याच्याकडून पैसे घेतले होते. त्याचीच परतफेड केली नाहीये आपण. आणि त्याने घरी येऊन घातलेला राडा लक्षात आहे ना? मला नाही वाटत की अण्णा पुजारी आपल्याला पैसे देईल म्हणून. अगं, देतील की नाही माहिती नाही, पण प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. आणि या क्षणाला ना अप्पांवर उपचार होणं खूप गरजेचं आहे. आपण लवकर जाऊया. चल चल चल. अरे असे कसे देत नाही पैसे? हात पाय मोडून टाका त्याचे. त्या घरात घुसून जे काही महागडा सामान मिळेल ते माझ्याकडे घेऊन या. व्याजाचं नंतर बघू. बोला, किती आणले तर पैसे? अण्णा, मी पैसे द्यायला नाही, पैसे मागायला आली आहे. मला पैशांची खूप गरज आहे हो. मला 2 लाख रुपये हवेत. काय 2 लाख रुपये? डोकं ठिकाणावर आहे का तुझे? आधीच कर्ज फेडलं नाही तुझ्या बापाने, अजून तू दुसरं कर्ज मागते, तेही 2 लाख रुपये. तुझ्या आपल्याला लाज वाटते का तुला पाठवले पैसे मागायला? कर्ज फेडायची लायकी नाही तर घेता कशाला? अण्णा, अप्पांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. डॉक्टरांनी सांगितलंय त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल, नाहीतर ते वाचणार नाहीत. त्यासाठीच मला पैसे हवेत. मला प्लीज मदत करा. मी आधीच्या कर्जाची थकबाकी करेन आणि हे नवीन 2 लाख रुपये सुद्धा पूर्ण फेडेन. कसे फेडणार तू पैसे? मोर्चे काढून? मी ऐकलंय तू कॉलेजला पण जातेस, मोर्चे पण काढतेस. हे सांग, कसे फेडणार तू पैसे? अण्णा, मी कॉलेज सोबत नोकरी सुद्धा करेन. मी सगळे पैसे परत करेन. तुम्ही प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास? तुझ्या बापावर पण ठेवला होता विश्वास. काय झाले? अजून माझे कर्ज फेडले नाही. गुंड पाळायला पैसे आहे ना त्याच्याकडे, पण माझं कर्ज फेडायला नाहीये.
मला तर आता अशी भीती वाटते की तो जर गचकला तर माझ्या कर्जाची रक्कम सुद्धा राम नाम सत्य होईल. पुजारी अण्णा, आवाज खाली. 2 लाख काय 2 रुपये सुद्धा नाही मी नाही. चाल फुट. किती निर्दयी आहात तुम्ही. शक्ती जाऊ दे, चल तू. ठीक आहे वाद नको घालूस. ठीक आहे चल ना, नको वाद घालूस, चल. हॉस्पिटल मधून फोन. हॅलो शक्ती नायर, हा बोलते. ताबडतोब हॉस्पिटलला या तुम्ही. काय काय झालं डॉक्टर? फोनवर नाही सांगू शकत, तुम्ही लवकरात लवकर हॉस्पिटलला या. हो. शक्ती, काय झालं? काय म्हणाले डॉक्टर? अगं हॉस्पिटल मधून फोन होता. डॉक्टरांनी ताबडतोब बोलवलंय. श्रद्धा, आप्पा बरे असतील ना ग? हे बघ, आप्पा बरे असतील. तू टेन्शन नको घेऊस. आपण जाऊन बघूया. चल बस. डॉक्टर, आप्पा बरे आहेत ना? काय झालंय त्यांना? हो, त्यांचा बीपी थोडा अनस्टेबल झाला होता म्हणून तुम्हाला बोलावलं. पुढच्या तासाभरात आपल्याला ऑपरेशन सुरू करावं लागेल. पैशांची व्यवस्था झाली ना? डॉक्टर, मी प्रयत्न करते. तुम्ही प्लीज ऑपरेशन सुरू करा ना. नाही, तसं नाही करता येणार आपल्याला. म्हणजे मी तुमची सिच्युएशन समजू शकतो, पण ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट नाही समजून घेणार. सो तुम्हाला 1 तासात पैसे जमावे लागतील, कारण जास्त काळ त्यांना आपण व्हेंटिलेटरवर नाही ठेवू शकत. आपल्याकडे 1च तास आहे. डॉक्टर, मी खरंच खूप प्रयत्न करते, पण थोडा वेळ लागतोय हो. तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी बोला ना प्लीज. डॉक्टर, तुम्ही ही चैन ठेवा आता, आणि बाकीचे पैसे ना आम्ही लवकरात लवकर जमा करतो. फक्त तुम्ही आपणचं ऑपरेशन सुरू करा. श्रद्धा, काही बोलू नकोस. बघ, आपणवर उपचार होणं महत्वाचं आहे की नाही आता. डॉक्टर, तुम्ही ही चैन ठेवा, आम्ही बाकीचे पैसे मॅनेज करतो. आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? सुशिक्षित दिसताय तुम्ही, तरी असं वागताय? अहो, हे प्रतिष्ठित हॉस्पिटल आहे. इथे दागिने वगैरे सिक्युरिटी म्हणून ठेवले जात नाहीत. हे बघा, 1 तासात तुम्ही पैशाचा बंदोबस्त करा, नाहीतर एखाद्या ट्रस्ट कडून मदत घ्या. हो डॉक्टर, पण त्या सगळ्या प्रोसेससाठी खूप वेळ लागेल हो. तेवढा वेळ नाही आहे आपल्याकडे. हे बघा, मला दुसरा ऑप्शन तर काही दिसत नाहीये. बाकी सगळं तुमच्या हाती. हे बरं आहे. मगाशी म्हणाला होता सगळं देवाच्या हाती आहे, आणि आता म्हणता सगळं आमच्या हाती आहे. अहो डॉक्टर आहात ना तुम्ही, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथे आलोय. तुमच्यासाठी तुमच्या पेशंटचा जीव महत्वाचा आहे की पैसा? हे बघा, तुम्ही तुमच्या लिमिट्स क्रॉस करताय. हो पण डॉक्टर. शक्ती, चल तुम्ही या आता प्लीज. आपण बाहेर जाऊन बोलू. बाहेर जाऊ. चल. सॉरी. श्रद्धा, यांना माणसाच्या जीवाशी काहीच घेणं देणं नाहीये का ग? त्यांचे हात बांधले गेलेत ग. मग त्यांचा काय उपयोग? स्वतःला देवदूत म्हणवतात, मग मरणाच्या दारात उभं असलेल्या माणसाला वाचवणं कर्तव्य नाहीये का त्यांचं? एवढे पैसे कुठून आणायचे का श्रद्धा? मी चैन विकते. पुढचं पुढे. नाही, काय करतेस? आणि तसे चैन विकून हवे तेवढे पैसे नाही उभे करता येणार. हे बघ, थोडे थोडके जेवढे होतील ना तेवढे आपण मॅनेज करू. बाकीचे बघू ना कुठेतरी. नाही अगं, सकाळी अम्मा पण दागिने विकायला म्हणत होती, पण मी तिचेच दागिने विकू दिले नाहीयेत. तुझे कसे देईन? नाही. मग काय असंच हातावर हात ठेवून बसून राहायचंय का? काही सुचत नाहीये, कसं होणार आहे? मलाही काही कळत नाहीये ग, पण आपण ना असे प्रयत्न सोडून नाही चालणार. श्रद्धा, ते डॉक्टर कुठल्या तरी ट्रस्ट बद्दल बोलत होते. तुला माहितीये का अशी कुठली ट्रस्ट जे आपल्याला मदत करतील? मी या 2 दानशूर माणसांना कसं विसरू शकते? कोण? प्रिन्स निखारगे आणि भद्रावती निखारगे. तेच आपल्याला तातडीने मदत करतील. हे बघ, आपण ना त्यांच्याकडे जाऊया, त्यांना सांगूया की आम्हाला पैशाची गरज आहे. ते नक्की आपल्याला मदत करतील. हे बघ, तुम्हाला सांगितलं होतंस, तू त्या मॅमचा जीव वाचवला होतास,
म्हणून त्या तुझ्या घरी आल्या होत्या, तुला बक्षीस म्हणून पैशाची मदत देऊ केली होती. हे बघ, आपण त्यांच्याकडे जाऊया, त्यांना सांगूया त्या पैशाला नाही म्हणणार. आपण जाऊया त्यांच्या बंगल्यावर. चल. नाही नाही नाही, खूप माजोरडी माणसं आहेत गती. मदत करतील आणि स्वतःचा फायदा म्हणून त्याची जाहिरात करतील. नाही, नको. हे बघ शक्ती, आता ना राग बाजूला ठेव. आपली गरज काय ना ते लक्षात घे. तरीही मला त्या लोकांकडून मदत घ्यायची नाहीये. श्रद्धा, तू एक काम कर, तू ना तुझ्या बाबांना फोन कर. त्यांना विचार, त्यांच्या ओळखीत कोणी असे लोक आहेत का जे आपल्याला व्याजावर कर्ज देतील. मी पै चुकवेल ग, पण तू प्लीज विचार ना कुठून पैसे मिळतील का. शक्ती, तू शांत हो. मी करते फोन बाबांना. तू शांत हो, इथेच थांब. तिच्या मनातला सरकार आणि वहिनी साहेबांवरचा राग आयुष्यभर नाही जाणार. त्यांच्याकडूनच पैसे घेऊन आलोय हे सांगितल्यावर पैसे घेणारच नाही. काय करू?